नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती। तर आज काय आहे अनाया? आज आहे जन्माष्टमी, म्हणजे कृष्णा भगवानचा जन्मदिन, म्हणजे कृष्ण भगवानचा हॅपी बर्थडे। तर आज नाही आहे, ऍक्च्युली आज रात्री 12 वाजता नंतर होणार आहे त्यांचा जन्म ना, म्हणूनच आज आम्ही चाललोय इस्कॉन टेम्पल मध्ये ना। हा, इस्कॉन टेम्पल आपल्या खारघर मध्ये आहे आणि कृष्णांची मूर्ती आहे ना त्या टेम्पल मध्ये। उमा, हा, राधा कृष्णाची मूर्ती आहे आणि तिथेच चाललोय। उमाचा भाऊ पण येतोय आणि अगस्त्या पण येते ना, 4-5 जण मिळून तिकडे जाणार आहोत। हा, तर असा प्लॅनिंग आहे। आणि अनायाचा वाढदिवस झालाय तरी बघा तिच्यासाठी अजून गिफ्ट्स येतात। आत्ताच दीदी देऊन गेली ना गिफ्ट। ऍक्च्युली एक्झाम मध्ये ज्या बिझी म्हणजे दीदी लोक आल्या नाही त्या आत्ता गिफ्ट देऊन जातात तिला। चला मग जाऊया, निघूया। हा, संध्याकाळचे 7 वाजले, दिवाबत्ती वगैरे झाली, आता जाऊया। आम्ही पण पहिल्यांदाच चाललोय तिथे। काय प्रोग्राम आहे आणि कसा आपला हा व्हिडिओ बनतोय ते आणखी आम्हाला काय माहिती नाही, कारण कॅमेरा अलाव करतील नाही करतील ते पुढे बघूया। पण काहीतरी आपण कृष्ण जन्माष्टमी रिलेटेड दाखवायचा प्रयत्न करूया। चला, ही आमच्या बिल्डिंगची बॅक साईड आहे। बॅक साईड वरनं आलोय आज ना। हा, आणि बघ स्लिपरी आहे। आज गाडीची पार्किंग एकदम आतमध्ये भेटली आम्हाला, म्हणून मागच्या बाजूने आलो। वायपर वरती म्हणजे वॉचमॅनने आपल्या गाडी धुतलेली आहे। बिना धुतले पण वायपर नाही ठेवू शकते। कधी कधी त्यांचा मूड खराब असेल तर नुसते वायपर उठवा, काम खतम। चला, बसलो आता गाडीमध्ये। कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया। तर मंडळी पोचलोय आता राधाकृष्ण मंदिराजवळ आणि भरपूर गाड्या आणि भरपूर गर्दी आहे। आणि इकडे आल्यावरती आपल्याला समजलं की काय आहे, उत्सव आहे ना इकडे। 18, 19, 20 ला जन्माष्टमी महोत्सव उत्सव आहे। 18, 19, 20 पर्यंत महोत्सव आहे। म्हणजे आज 18 आहे, उद्या 2 दिवस, उद्या किंवा परवा हा व्हिडिओ येणार। म्हणजे 20 तारखेचं तुम्हाला प्लॅनिंग असेल तर इकडे येऊ शकता उत्सवाला ना। आता कॅमेरा अलाव करतात की नाही माहिती नाही, आणि आपण उमेशचा पण वेट करतोय ना। बघूया, उमेश येऊ द्या मग आत घुसूया आपण। उत्सवाचं नाव आहे राधा मदन मोहनजी महोत्सव 2022। 8 ऑगस्ट पासून आहे बघ, 8 ते 20 पर्यंत। जुलन यात्रा 8 ऑगस्टला होता, 8 ते 12 पर्यंत, आणि 12 पासून 19 पर्यंत भक्तिरस श्रावण उत्सव आहे, आणि 19 तारखेला जन्माष्टमी उत्सव। मस्त आहे ना। हां, आता बघूया आतमध्ये जाऊन काय भेटते बघायला। ॲक्च्युली उमेश ट्रॅफिकमध्ये फसला आहे म्हणून आम्ही आतमध्ये आलो आहे, आणि सुरुवातीलाच आपल्याला दर्शन घ्यायचं आहे म्हणून चप्पल स्टँड आहे इथे। आणि नंबर सांगून, टोकन वगैरे काय नाही भेटत, तो नंबर सांगतोय ना। हां, 530 आपला नंबर आहे, आठवणीत ठेव। चला, आता उमेश आणि अगस्त्य पण आलाय, आता दर्शनाला जाऊया आपण। चल,
तर मंडळी दर्शन वगैरे करून आलो आहे. मस्त एकदम भजन वगैरे सुरू होतं आतमध्ये आणि जो ॲम्बियन्स होता मंदिरामध्ये कृष्ण भगवानची समोर मूर्ती आणि नरसिंह अवतारचा फोटो वगैरे मस्त मजा आली दर्शन घ्यायला. आणि हरे कृष्ण. आणि इथे बघताय तुम्ही प्रसादामध्ये लाडू आहेत, लाडू. आणि प्रसादाच्या बाजूलाच मस्त एक स्टॉल आहे जिथे रिलिजियस बुक म्हणजे भगवद्गीता वगैरे आणि देवघरामध्ये अगरबत्ती चंदन वगैरे जे लागणारे वस्तू आहेत ते सर्व इकडे भेटतात ना. हां. देवांचे झुला आणि बाहेर पण आपण आतमध्ये येताना बघितलं बघ एक प्रसाद वाटतायत. हां, ते प्रसाद आहे बाहेर गेल्यावर ते आपल्या प्रसाद आहे ना. आणि हे लड्डू पेड आहेत ना. आणि अनायाने बघा काय घेतलंय. ते पेड आहे हां. म्हणजे पेढा. आणि हे बघा बालकृष्ण. हां, कृष्णाचे झुला वगैरे आपण झुला, देवघरला हां. ठेवू शकते. देवांचे वस्त्र. भगवान कृष्ण का एक रूप है नरसिंह भगवान. नरसिंह भगवान किस प्रहलाद महाराज का सिर पर हाथ रहे. प्रहलाद ने 5 साल उम्र से 5 ईयर्स में भजन करी भगवान को प्राप्त किए. तो इसको भगवान का ये प्रहलाद महाराज बहुत बड़ा आचार्य भी है, भगवान का बहुत बड़ा शुद्ध भक्त भी है. तो इसको पढ़ने से ये आपका बच्चे बहुत अच्छे भक्त बन जाएगा. ये बुक सबके लिए है. क्या बुक का नाम क्या है? प्रहलाद महाराज. प्रल्हाद महाराज. चैतन्य महाप्रभु भी ये उनका कथा सुनते थे. चला आता फिरत फिरत आलोय आपण बाहेर, कारण जो प्रसाद आहे मेन तो इकडे बाहेर भेटतोय. बघताय तुम्ही शिरा आहे ना, शिरा. हां. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा प्रभू. हरे कृष्ण. मस्त ड्रायफ्रूटनी भरलेला गेहूचा शिरा आहे ना. प्रसाद वगैरे खाऊन आलोय. आता आपण प्रोग्राम बघण्यासाठी जिथे सर्वांनी म्हणजे कृष्णाची स्टोरी वगैरे सांगतात ना एक ऍक्ट मधनं. राधा आणि कृष्णाचा वेशभूषा करून प्रोग्राम करतात, एक एक स्टोरी वगैरे. आता मस्तपैकी एन्जॉय करा, मग बघूया पुढे काय होतंय. कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. बहुत बहुत धन्यवाद आप सभी लोगों का. तर मंडळी प्रोग्राम वगैरे बघून आलोय काहीतरी खाण्यासाठी. अनया काय खाणार आहेस तू? गोलगप्पा. आप क्या खाने वाले अगस्त्या? पानीपुरी. पानीपुरी और गोलगप्पा में क्या फर्क है? गोलगप्पा में तीखा पानी होता है और पानीपुरी में मीठा होता है. इनकी और से ये लोग ने बापरे. इन्व्हेंट किया. अनायाने इन्व्हेंट केलंय हे गोलगप्पा आणि पाणीपुरी. पण आता उमेश आतमध्ये गेलाय, काहीतरी कुपन वगैरे घ्यायला लागतात घ्यायला ना. लागतात. हां. आणि पाणीपुरी वगैरे जे आहे ती मिनरल वॉटरमध्ये बनवतात ना. त्यांचे एकदम म्हणजे हायजीन एकदम आणि असं टेस्ट म्हणजे तुम्हाला स्पायसी पाहिजे, एकदम टेस्टी पाहिजे असं नाही मिळणार. आपल्या नॉर्मल प्रसाद म्हणून खायची आहे आपल्याला. आणि हॉटेलचंच नाव बघा, श्री श्री राधा मदन मोहनजी. श्री श्री राधा मदन मोहन प्रसादम, मदन मोहनजी प्रसादम. ठीक आहे, प्रसाद म्हणून खायची. हां, हे अनया प्रसाद म्हणून खायची. टेस्ट कशी पण असली तरी खायला लागेल. ओके. हां. तर मंडळी रात्रीचे 10 वाजलेत आणि आलोय आता आपल्या घरी आपण परत. म्हणजे वाटला नव्हता मला अशा काहीतरी आपल्याला बघायला भेटेल, कॅमेरा वगैरे अलाव करतील. पण जो काही इस्कॉन टेम्पलमध्ये जो दर्शन भेटला अप्रतिम, म्हणजे मजा आली. मूर्ती होत्या, छोट्या छोट्या 4 मूर्ती होत्या आणि जी त्यांची परंपरा आहे असा डोक्यावरती असा दर्शन भेटणार असा वाटला नव्हता. पण जो आतमध्ये मंदिरामध्ये जे भजन वगैरे चालू होता आणि जे काही मूर्ती वगैरे बघायला भेटली आणि जे काही आपण मंदिरामध्ये बघितलं ते अप्रतिम होतं ना. अनयाने तर नरसिंहाचा फोटो बघितला ना आज, कृष्ण अवतार नरसिंहा. आणि आणखी एक देव होता, ते पण मस्त फोटो वगैरे बनवला होता.
आणि नंतर आम्ही बाहेर गेल्यावरती जे प्रोग्राम चालू होते ते आम्हाला जास्त बघायला नाही भेटले, कारण 8 वाजेपर्यंत होतोय. 8 नंतर काहीतरी प्रवचन वगैरे सुरू होता, म्हणून जास्त काय आपण प्रोग्राम प्रवचन भजन सुरू होता म्हणून काय आपण जास्त काय शूट नाही केला. पण त्याच्यानंतर आपण जे काय खायला गेलो ते पण चांगला होता टेस्ट वगैरे, आणि प्रसाद वगैरे पण मस्त होता ड्रायफ्रूटनी भरलेला ना. आणि ओव्हरऑल मजा आली. म्हणजे हा विचार करून आपण व्हिडिओ बनवला होता की जन्माष्टमीच्या दिवशी घरी बसले तुम्हाला कृष्णदेवाचे दर्शन द्यावे म्हणूनच. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, हॅपी जन्माष्टमी टू ऑल.